तो पुणेकर परत आला होता. मिसळपावच्या गाड्या टाकायच्या त्याला मुंबईत. माझ्या हातातला वडापाव घेतला आणि मिसळपाव देऊन गेला तो मला. तुकाराम जरा थंड घे. मिसळ कशी होती? पाव तर साले शिळेच होते. तुकाराम ठीक आहे, बोलव त्याला वाड्यावर. तुम्हाला खायला पुण्याची मिसळ पाव आणली आहे मी मुंबईकरांसाठी. बर, टेकवा तुमचं बूड. मला काही टपऱ्या टाकायच्या आहेत बीचवर. मिसळ पावच्या टपऱ्या कमीत कमी 10-12 टपऱ्या टाकायच्या आहेत. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे की पुण्यामध्ये समुद्र नाही. म्हणजे समुद्र नावाचं हॉटेल आहे नळ स्टॉपला. तर सपोर्ट पाहिजे होता आम्हाला मुंबईकरांचा. प्रत्येक टपरीचे तुम्हाला 20 मिसळपाव मिळतील. 20 मिसळ आणि त्या पण ताज्या आणि झणझणीत. हे बघ मित्रा, मला नाही माहित तुम्ही मुंबईकरांबद्दल काय विचार करतात. आय अग्री, आमच्या मुंबई नगरीत अशा अनेक वडापाव आणि पावभाजीच्या टपऱ्या आहेत. त्याचं कारण असं की आमचा वडापाव आणि पावभाजी जगप्रसिद्ध आहे. मग तो ठाण्यातला असो, कल्याणचा असो, बँड्रा, दादर, नाहीतर डोंबिवलीचा का असेना, अशोकचा वडापाव आणि सरदारची पावभाजीला तोड नाही. आणि त्यांची जागा तुम्ही घेऊ शकत नाही. नाही खाणार मिसळ. मग जोशीवाडी अक्कल गुडघ्यात आहे का तुझी? अरे सगळ्यांचा दावा आहे मुंबईचा वडापाव छावा आहे. मला म्हणायचं मंदीत संधी साधण्याचा प्रयत्नही करू नकोस पुणेकर. मला माहितीये ते सगळे पाव शिळे. मिसळ नाही खाणार. आणि ऐक, मुंबई इज बेटर दॅन पुणे. हाय.